एक अनुभवी गोलंदाज भिकोणी गावचा सुपुत्र अभि वेंगुर्लेकर आणि पिंगुळीचा सुपुत्र अभि यावेळी मात्र चेंडूला वेल लेफ्ट करतोय. चेंडू जातोय वाईड. अवांतर धावने संघाचं खातं खोललं जाते. संघाची धाव संख्या किती 1. दरम्यान अभि आपल्या षटकातील दुसरा चेंडू यावेळी पुन्हा एकदा चेंडू ते स्क्वेअर. एकूण 2 धावा घोषित केल्या जात आहेत. संघाची धाव संख्या मात्र वाढते. संघाची धाव संख्या किती 3 धावा. वारंवार स्क्वेअर मारा 2 चेंडूवर अभि वेंगुर्लेकरकडून पाहायला मिळतोय. अजून एकही चेंडू झालेला तो अभि वेंगुर्लेकरकडून. दरम्यान हा मात्र चेंडू सुरेख चेंडू तेवढा सुरेख फटका निघतो अभि याच्या बॅटमधून. संघाची धाव संख्या भर पडते. संघाची धाव संख्या किती 4 धावा. एका चेंडूचा काही समाप्त होते. षटकातील दुसरा चेंडू यावेळी मात्र संयमी फटका निघतोय तो अभि याच्या बॅटमधून. पहिल्या षटकामध्ये संयमी फलंदाजी करायची आणि आपल्या संघाला थोडंसं सुरक्षित करायचं आणि त्यानंतर शेवटच्या 2 षटकामध्ये हाणामारी करायची असं थोडासा विचार असेल तो अभि आणि गणपतीचा. चेंडूचा काही समाप्त होतो. संघाची धाव संख्या 6 धावा. आक्रमक फलंदाजी केली तोच आहे फलंदाज अभि. सुरेख फटका निघतो. सुरेख क्षेत्राच्या गोलच्या वेगाने जाणाऱ्या चेंडूला अडवतो तो नीलकमल पवार. खणखणीत आक्रमक फटका निघतो तो अभि याच्या बॅटमधून. संघाची धाव संख्या मात्र स्थिरावते. 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. षटकातील 5वा चेंडू यावेळी मात्र सुरेख. संघाची धाव संख्या 1 धावेनिशी वाढते. संघाची धाव संख्या 7. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अभि. सुरेख फटका चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. खणखणीत चौकार. आक्रमक फटका. बॅट आणि चेंडू याचं सुरेख मिलन होत आहे. चेंडू सीमारेषेबाहेर जातोय खणखणीत अशा चौकारासाठी. या 4 धावांची संघ मात्र पोहोचतोय 11 या धावसंख्येवर. सांभाळण्यासाठी सज्ज होतो आक्रमक फलंदाज अविराज धुरी. गोलंदाजी मार्कवर मंगेश. पहिला चेंडू सुरेख टप्प्यावरचा चेंडू. चेंडू मात्र जातोय एका धावेसाठी. संघाची धाव संख्या होते 12 धावा. एका चेंडूचा खेळ समाप्त होतो. षटकातील दुसरा चेंडू घेऊन येतोय मंगेश. प्रयत्न मात्र असफळ करतो. शेवटच्या क्षणाला निर्णय बदलतो. चेंडू ढकलतो एका धावेसाठी. संघाची धाव संख्या होते 13 धावा. दरम्यान मंगेश यावेळी मात्र आक्रमक फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अपयशी ठरतोय अभि. 1 धाव मिळते. धावेनिशी 14 या धावसंख्येवर पोहोचते. फटक्याची अपेक्षा असेल ती अभिकडून आणि अचूक टप्प्यावरची गोलंदाजीची अपेक्षा मंगेश कडून. यावेळी ठीक होते आणि या ठिकाणी सुरेख एक्सप्रेशन स्वतः मालक दादा चव्हाण्याचा मोठा मासा गळाला लागतोय. अविराज धुरी मैदानाच्या बाहेर परततोय. संघाची धाव संख्या ती 14 धावा. गोलंदाजी मार्कवर दिसतोय मंगेश. यावेळी सुद्धा मोठा मासा पुन्हा एकदा गळाला लागतोय. सुरेख यशरक्षण पाहायला मिळते ते दादा चव्हाण्याचं. आणि 2 गडी टिपण्याचा यशस्वी होतोय. हॅट्रिकच्या मार्गावर असलेला गोलंदाज मंगेश गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्ट्राईक करतोय तो बंटी. सुरेख अशी 1 धाव घेतोय आपल्या संघासाठी. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 15. पहिल्या षटकात ज्याने चौकार खेचला होता तोच फलंदाज स्ट्राईकवर दिसतोय. गोलंदाजी मार्कवर दिसतोय. वेगवान गोलंदाज आणि पहिल्या चेंडूवर बीट होतोय तो गणपत. 1 छोटी धाव घेण्यास यशस्वी होतात ते दोन्ही फलंदाज. सुरेख छोटी धाव घेण्यास यशस्वी. संघाची धाव संख्या 1 धावेनिशी 16 या धावसंख्येवर. सध्या पिंपळी गावचा सुपुत्र पंडित धुरी. मोठ्या आक्रमक फटक्यांची अपेक्षा असेल ती संघ मालक सुहास नाईक याची. गोलंदाजी मार्कवर भाऊ वेगवान चेंडू. चेंडूला दिशा देतोय एका धावेसाठी. संघाची धाव संख्या 1 धावेनिशी वाढते. संघाची धाव संख्या होती ती 17 धावा. अंतिम षटक प्रगती पथावर. अंतिम षटकातील दुसरा चेंडू सुरेख चेंडू. वेगवान फटका. चेंडू मात्र जातोय एका धावेसाठी. संघाची धाव संख्या पोहोचते ती 18 या धावसंख्येवर. पुढच्या षटकामध्ये फक्त 4 धावा देत 2 गडी टिपण्याचा यशस्वी झाला होता. आता मात्र भाऊ जवान यावेळी मात्र फलंदाज बीट होतोय. चेंडू मात्र जातो वाईड. अवंती स्वरूपात 2 धावा मिळतात. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवर. दरम्यान भाऊ जवान आपल्या षटकातील पुढचे घेऊन
पुन्हा एकदा पीठ होता आणि यावेळी मात्र भाऊचा वाद त्रिफळा चित करतोय तो गणपत शिरोडकरला मोठा मासा जाळ्यात सापडतोय. डिंगडॉंग स्पोर्ट्स क्रिकेट संघ नक्कीच खुश शकतो आपल्या गोलंदाजाच्या कामगिरीवर. वारंवार सोयर मारा केल्यानंतर यावेळी चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतो पंड्या. सुरेख चेंडू एकदा चेंडू थोडासा पीठ होतो तो फलंदाज पंड्या मात्र एक धाव घेण्यास यशस्वी होतात दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या एका धावेची 21 या धावसंख्येवर. सुपुत्र त्याच्या बॅट मधून आक्रमक फटका निघण्याची शक्यता आणि खरोखरच सुरेख असा फटका मात्र सुरेख क्षेत्ररक्षण या ठिकाणी फलंदाज मात्र धाव बांधतोय. चेंडू जातोय निर्धाव. संघाची धावसंख्या स्थिरावते 21 या धावसंख्येवर. विजयासाठी 22 धावांचं लक्ष्य. अष्टपैलू गोलंदाज अविराज धुरी फलंदाजासाठी सज्ज होते तो ज्याने आतापर्यंत भाऊगिरी सिद्ध केली. तो भाऊ पहिल्या षटकातील पहिला चेंडू यावेळी ऑफस्टिकवर असताना चेंडूला सन्मान देतोय. आपल्या संघासाठी एक धाव जमवतोय. स्वतःच खातं खोलतोय. संघाची धाव संख्या 22 धावसंख्येचा पाठलाग करताना एक दरम्यान हवी आपल्या षटकातील पुढे सुरेख चेंडू पुढे एकदा सुरेख असा फटका निघतो भाऊ याच्या बॅट मधून. संघाची धाव संख्या होते ती 2 धावा. हवी दरम्यान पुन्हा एकदा सुरेख चेंडू 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. संघाची धाव संख्या होती ती 3 धावा. 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. संघाची धाव संख्या ती 3 धावा. दरम्यान षटकातील चौथा चेंडू आतापर्यंत अचूक टप्प्यावरची गोलंदाजी अविराज धुरी याची. 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पूर्णपणे रोखून धरतो तो भाऊ चव्हाणचा. 4 चेंडूचा संघाची धाव संख्या ती 4 धावा. वैयक्तिक 4 या धावसंख्ये खेळतोय तो भाऊ चव्हाण. आता मात्र तो अभि वेंगुर्लेकर. नक्कीच आक्रमक फटकेबाजी पाहायला मिळेल. दरम्यान यावेळी मात्र संयमी फटका निघतोय. बॅट आणि चेंडू यांचा सुरेख मिलन होतंय. चेंडू जातोय एका धावेसाठी. संघाची धाव संख्या होती ती 5 धावा. 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. अंतिम चेंडू घेऊन अवि पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न असा पण करतो. आखूड टप्प्यावरची गोलंदाजी शेवटच्या क्षणाला सुरेख गोलंदाजी म्हणावी लागते अविराज धुरी याची. 6 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. संघाची धाव संख्या धाव फलकावर दिसते ती 6 धावा. पावलंद है देखते आज कौन बनता है इस मैदान का सिकंदर. गोलंदाजी मार्ग दिसते आजच्या दिवसाचा बर्थडे बॉय पंड्या. पहिल्या चेंडूला सन्मान देते तो भाऊ. संघाची धाव संख्या एका धावेने शिकावून पोहोचते ती 7 धावा. एकदा सुरेख चेंडूला घेतोय फुलटॉस योग्य दिशा देतोय एका धावेसाठी. संघाची धाव संख्या एका धावेनिशी 8 या धावसंख्येवर. सुरेख चेंडू अचूक टप्प्यावरची गोलंदाजी पाहायला मिळते ती बर्थडे बॉय पंड्याकडून. नक्कीच आपल्या आता चेंडू घेऊन येतोय गोलंदाजी मार्गवर. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करण्यात माहीत असलेला गोलंदाज पंड्या नाही. पुढे सरसावण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा असा पण करतो. आखूड टप्प्यावरची गोलंदाजी होते ती पंड्याकडून. कडक क्षेत्ररक्षण महापुरुष नाईपाडी क्रिकेट संघाचं. संघाची धाव संख्या धाव फलकावर अडकलेली 8 या धावसंख्येवर. या दरम्यान या ठिकाणी मात्र एक धाव घेतोय अभि. संघाच्या धावसंख्येत भर टाकतोय. संघाची धावसंख्या 10. 5 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. संघाची धावसंख्या 10. जोरदार फटका झटकन चौकार. गोळीच्या वेगाने चेंडू जातोय थेट सीमारेषे बाहेर. खरखरीत चौकार निघतो तो आक्रमक फलंदाज अभि वेंगुर्लेकर याच्या बॅट मधून. अभि वेंगुर्लेकर नावाचं वादळ यावेळी मात्र मैदानाच्या दिशेने घोंगावतोय. अचूक टप्प्यावरची गोलंदाजी करण्यात माहीत असलेला गोलंदाज यश. पहिला चेंडू चेंडूला सन्मान देतोय. एक धाव घेतोय. आता मात्र 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. पुढे सातवा फटका कडक फटका. चेंडू जातोय 2 धावांसाठी. पाहूया पंचांचा निर्णय येणे अजूनही. पंचांचा निर्णय येतोय. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा. 2 धावांची 17 या धावसंख्येवर. विजयासाठी आता मात्र 5 धावांची आवश्यकता. यावेळी मात्र मोठा मासा गळायला लागतोय. भाऊ चव्हाणाचं वादळ मैदानाच्या बाहेर. 5 धावा. नक्कीच दबाव दोन्ही बाजूने दिसतोय. गोलंदाजी मार्कवर दिसतोय तो यश. 17 धावा दिसत आहेत. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर दिसतोय तो तिने पुढे साजवता चेंडू बीट होतोय आणि दुसरा मासा गळायला लागतोय. दुसरा जबरदस्त खेळाडू मैदानाच्या बाहेर परततोय.
डीसी उर्फ दिनेश चव्हाण 2 चेंडू 5 धावा. या ठिकाणी मात्र 1 धाव घेण्यास यशस्वी होतो. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता आणि स्ट्राईकचा भार सांभाळण्यासाठी आक्रमक फलंदाज दिसतो अभि वेंगुर्लेकर. पाहूया मोठा फटका बॅट मधून निघतोय काय. गोलंदाजी मार्कवर दिसतो तो यश. 1 चेंडू 4 धावा. 1 चेंडू 4 धावा आणि या ठिकाणी दुसरे फटका फटका निघाला होता. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जात होता. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि 4 धावा रोखल्या आपल्या संघासाठी विजयी करतोय शेवटच्या चेंडूवर स्वतःच्या सुरेख क्षेत्ररक्षणावर. आणि